तुषार अरे तुषार आज का ये जो कार्यक्रम है एक मनफरद प्रोग्राम है, एक अनोखा प्रोग्राम है। हमारे दरमियान जो है जिला शिवसेना प्रमुख माननीय सतीश दादा माले यहाँ पर उपस्थित है, हमारे परम मित्र हैं। मैं यूसुफ सर से विनती करता हूं कि वो उनका सत्कार करें। यूसुफ सर, काय सांगाल? सुषमा अंधेरेंनी एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे, त्यात पैसे वाटप झाल्याचा आरोप केलेला आहे आपल्या संदर्भात आपल्या बैठकीत। मुळात मला जो असा कोणी आरोप करतो यांची क्यू वाटते, कारण एवढ्या मोठ्या सभेमध्ये असं आम पब्लिक मध्ये कोणी पैसे वाटणार आहे का? ते शिक्षकांचं मतदान आहे, त्याच्यामुळे पैसे वगैरे काही वाटले नाही, यांच्याकडे काही मुद्दे नाही, म्हणून चुकीचे खोटे आरोप करता। असं विवेक कोल्हेंनी सुद्धा एक असा आरोप केलाय की तुमचे जे मतदार आहेत ती बोगस भरती शिक्षकांची झाल्याचा आरोप त्यांनी केलाय। काय आपण मुळात त्या पप्पूला अजून कळत नाही यातलं शिक्षण क्षेत्रातलं। गेल्या 6 महिन्यापासून ह्या मतदारसंघाचं नाव नोंदणी चालू आहे। सरकारने 2 वेळेस नोटिफिकेशन काढलेले, त्या सगळ्या नोंदी रितसर झालेल्या आहे। त्या ठिकाणी गट विकास अधिकारी असतो, नायब तहसीलदार असतो, मुख्याध्यापक असतं, यांचं सगळं प्रमाणपत्र त्याला जोडलेलं असतं। त्याच्यामुळे बोगस वगैरे काही झालेलं नाही। माझा त्यांना एक प्रश्न आहे, 6 महिने सरकार ही प्रोसेस जर वाक्य तयार करतं, कोपरगावला 670 शिक्षक एका दिवसात कसे तयार झाले शेवटच्या दिवशी? याचं उत्तर पहिले मला मिळालं पाहिजे। असे काल मुख्यमंत्र्यांची त्यावेळेला आपण असं म्हणालात की आपण या निवडणुकीत शिक्षक आपले गुलाम होतील असं असा गैरअर्थ करू नका। या राज्याचे मुख्यमंत्री सगळ्यांसाठी आमच्यासाठी सगळं महत्वाचे आहे। त्यांनी आमच्या शिक्षकांसाठी इतकं दिलेलं आहे, 1160 कोटी रुपये त्यांनी आम्हाला दिले। आज प्रत्येकात शिक्षकांची चूल त्यांच्यामुळे पेटलेली आहे आणि जुन्या पेन्शन योजनेसारखा साधारणतः राज्यावर 50 लाख कोटी रुपयाचा बोजा पडणार आहे, तरी एवढा मोठा धाडसी निर्णय या मुख्यमंत्र्यांनी घेतले। आणि त्यांना असं म्हणण्याचा काय अर्थ, मराठी भाषा आहे कशी वळती, त्याच्यामुळे असा गैरसमज करून घेऊ नये असं मला आपल्या माध्यमातून विनंती करायची आहे। काय सांगाल आता निवडणुकीचं अवघे